सासू म्हणजे आमटीत मीठ का जास्त घातलं. सुनबाई म्हणजे एक दिवस तुम्ही साडी नेसली तर नाही बरोबर. तिनं ठरवलं आता ही तक्रार मालकांच्याकडे करायची. हा सारख्याचा सोड बोलतात, नवीन साडी नेसली तरी बोलताय बरोबर नाही. कमाल कुठे गेले होते? गिरणीत दळण पिठाचा डबा डोक्यावर. ठेमी नावाची पोरगी होती, तिनं बोटाला धरले 5-6 वर्षाची. ते मालक रस्त्यावर येत होती, त्या दारात उभी राहिली रस्त्यावरच. हा एक दिवस साडी द्यायची तर नाही बरोबर, एक दिवस नवीन साडी द्यायची नाही बरोबर. हा म्हणलं पण गिरणीतच गर्दी होती. एक दिवस नवीन साडी द्यायची तर नाही बरोबर. हा म्हणला गिरणीतच गर्दी होती. त्याला म्हटलं यायला उशीर झाला गिरणीत म्हणून बायको सांगतात आपल्याला म्हणजे का उशीर झाला. आता याने विचारलं गिरणीत गर्दी होती, हे काही पत्रिकेला दिसत नाही. मुलीची साक्षी काढेल थांबे, सांग तिला गिरणीत गर्दी होती का सांग तिला. त्याने म्हणजे बाबा मला कुठं नाही द्या पण माझं लगीन करा. नाही वाऱ्यानं आलं त्याला पान म्हणून, नाही वाऱ्यानं आलं त्याला पान म्हणून, नाही ऐके हरी नाम त्याला कान म्हणून, बिना कपाशीन फुले त्याला कोण म्हणून, परिणाम बिना साले त्याला तोंड म्हणून. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, गोड खारट तुरट आम्हाला सगळी कळतात का नाही. वाचे आम्ही हाताने पावसाळ काम करीतो, विश्रांती घ्यावया आजी उडी. पडेल वाजे उभा सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेतीची कालीन दूर नाही. मग मात्र कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. एकच दृष्टांत सांगतो, पहिला भाग घटवून बोलतो, पुढे कथा भाग सांगायचा. एका प्रवचनकार महाराजांनी प्रवचनात सांगितलं या जगात कुणी कुणाचं नाही. प्रवचन झाल्यावर माणूस त्यांना भेटायला आला 70-75 वर्षाचं. काय सांगतो म्हणजे महाराज, माझ्या डोक्याला केस दे तेवढे मला नातेवाईक आहे. हो पत्नी जर मला म्हणती बायको तुम्ही गेल्यावर 5 मिनिटं मागे राहणार नाही, लगेच मागे. प्रवचनकार महाराज त्याला म्हणजे असं म्हणतात पण प्रत्यक्षात कोणी कुणाचं नसतं. तो म्हणला मला पटत नाही. तो म्हणला ठीक आहे, उद्यापासून पहाटे 5 ते 6 माझ्याकडे ये. महिनाभर त्याला ट्रेनिंग दिलं. कसलं? समाधी कशी लावायची. फक्त म्हणजे घरी सांगू नकोस. काय शिकवलं ते? समाधी लावायचं शिकवलं. आता म्हणजे घरी जा, पहाटे उठ आणि भिंतीला टेकून समाधी लावून बघितलं काय होते बघू दे. आला घरी, पहाटे उठून बसला, भिंतीला टेकून समाधी लावून. आता शेतात जायचं होतं, बायकोनं चहा ठेवला होता, पोहे केले होते. तिने आपण हात मारली, आहो येत नाही मग बाहेर आली. नाडी बघितली. आता नाडी समाधीतली ज्याला ज्ञान आहे त्यालाच कळणार. तिला नाडी लागली नाही. तिला ओळख आता घ्या. आता आई वडील शेतात ती येणार, नातेवाईकांना म्हणणार, गावातली माणसं येणार, मग ह्याला नेणार. आल्यावर आंघोळी, मग नाश्ता आणि मग चहा. दोघांचा नाश्ता एकटीनं खाल्ला. 2 कप चहा पिली, मग सुरुवात केली ओरडायला, परमेश्वरा एवढा मोठा धोका डोक्यात घातला, काय माझे माग किती प्यायचे, कुठे लोळायचे, कधी कोणाचं उष्ण आणलेलं परत दिलं नाही म्हणून तर गेलं लवकर. आणि गावातली माणसं जमली. आणि म्हणजे पहिले आई वडिलांना काळबाई शेतात मुक्कामाला गेली, रानात काही काम चालू होतं. पळत पळत एक जण आला, आजोबा तुमचा मुलगा गेला. वडील म्हणले मला तुलाच्या मागे जगायचं नाही, मला वीर दाखवा. त्याला
त्याला विहीर माहिती नव्हती, त्याची विहीर त्याला माहिती नव्हती. दुसऱ्याच्या शेतात म्हशी चालतं, त्याला ही विहीर माहिती. आईला सांगितलं मातोश्री तुमचा मुलगा गेला. आई म्हणजे मुलाच्या मागाने मलाही करायचं नाही. दोघंही आले, लोक जमले आणि साधू महाराज तिथं आले. ज्यांनी ट्रेनिंग दिलं होतं ते म्हणजे नाटक बरोबर जमले. त्यांनी विचारलं कोणाचा मुलगा आहे? आई वडील म्हणाले आमचाच मुलगा आहे महाराज. किती वेळ झाला जाऊन? अर्धा तास झाला. हा जिवंत होईल महाराज, जिवंत होईल. किती पैसे खर्च करायच्या अगदी तयारीपणे हा जिवंत करा. महाराज म्हणले याला पैशाचा खर्च नाही, पेलावर दूध फक्त मिळेल का? 1 ग्लास दूध म्हशीचं निरसं. आई वडील म्हणले आमच्याकडे 4 म्हशी पाहिजे तेवढं दूध आहे, इतकं नको, 1 पेला फक्त दूध. 1 ग्लास दूध आणलं म्हशी. साधू महाराजांनी येताना खिशातून पुडी बांधून आणली ती कागदा. काय आणलं होतं त्या? पिठी साखर, दळलेली साखर. त्याचा कलर कसला असतो? पांढरा शुभ्र असतो. सगळ्या देशात फक्त दुधात टाकले. चमच्यानं दूध हलवलं आणि साधू महाराज म्हणले उपाय सोपा आहे. हे दूध जो पी तो मरेल आणि हा जिवंत होईल. न्यायाला आलेली माणसं म्हणजे लवकर आलो म्हणतात. विनाकारण आपल्या मागे गेला पण लागायची. कोण दूध प्यायला तयार? कोणी तयारच नाही. साधू महाराज एवढी म्हणले मुलाच्या वडिलाला, आजोबा तुम्ही दूध घ्या, नाहीतरी मागाशी म्हणत होता मला विहीर दाखवा. दूध घ्या म्हणजे विहीर दिसेल घ्या. वडील मुलाचे म्हणले आता मला तरी याच्या माघारी जगून काय करायचं, पण म्हणजे माझ्या बायकोनं नवस केला देवाला की मला सौभाग्यपणीच मरण या. मी जर आधी गेलो तर ते नवस कोण तिच्याकडे जातात. साधू महाराज म्हणले मातोश्री तुम्ही दूध घ्या, तुमचा मुलगा आहे. आई म्हणली म्हातारपणी त्यांची सेवा कोण करा, कोणाची मुलं कोणाची नातवंड. साधू महाराजांच्या पत्नीला म्हणले बायकोला, आई तू दूध पी. तू कोण आहेस? अर्धांगिनी. तू दूध पी म्हणजे तू मरशील, हा जिवंत होईल, याचं दुसरं लग्न होईल, याला मुलं होतील. ते म्हणजे काय काय म्हणलं पुन्हा एकदा सांगा. त्याने म्हणले दूध तू पी म्हणजे तू मरशील, हा जिवंत होईल, याचं दुसरं लग्न होईल, याला मुलं होतील. तिने विचारलं माझं नाही का दुसरं लग्न व्हायचं, मला नाही का मुलं व्हायची? होते. आलेल्यापैकी कोणी दूध प्यायला तयार नाही. शेवटी साधू महाराज म्हणले ठीक आहे हे दूध मी पितो, मी पितो. आई वडील पुढे आले. साधू महाराज आणि तुमची पुण्यतिथी चांगली साजरी गरवारी मानच कीर्तनाला. आता साधू महाराजांनी ते दूध पिऊन टाकलं. वाईट होतो म्हशीचं निरसं साखर घातली आणि मग याच्या मस्तकात थाप टाकली, त्याला समाधीतून जागा केला आणि याला विचारलं काय म्हणत होतास? डोक्याला केस नाही तेवढे नातेवाईक आहे, कोण कोण काय काय बोललं सर्वांच्या साक्षीने विचार. जनपळ भर म्हणती मेघ वर्षातील
अंगार वगैरे अंगार पूर्वी पाऊस यायचा. घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा. कशाने म्हटलं तुझ्या म्हणून सांगितलं. आयुष्यात आल्यानंतर आपुलाने चित्त शुद्ध करा. आमचं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, जे तुम्ही 3 दिवस सत्याहित शिबिरात करणार आहे अखंड. बुवानी मगाशी सांगितलंय काहीतरी रोजचा नियम उपासना आपल्याकडून घडावी. कारण अभंग कसा बघा, सकलांचे पायी माझे दंडवत. तुकाराम महाराजांनी नमस्कार सर्वांना दंडवत घातलाय. आपला रे चित्त शुद्ध करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. पूर्वरंग कीर्तन असा निरूपण याला म्हणतात. पूर्वरंग इथं थांबवतो. पुढे कथा सांगायचं आहे. मूळ अभंगात ज्यांना गाण्यातलं कळतं त्यांनी हा राग नक्की ऐकला असेल. तुम्ही हे स्वर आपण ऐकले. रागाचं नाव आहे शिवरंजनी. एक जुनं गाणं या रागात आहे. शंभर धागे दुःखाचे सरकारी वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे एक धागा
तुमचं बोलायला म्हणण्यासारखं आई तुझे करू करू रानात बसले रस्ता चुकले सांगली आकाशवाणीला ऑल इंडिया रेडिओला सुरुवातीला ही ट्यून लागायची त्यामुळे दोघांच्या नंतर राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार रविशची कळा लोपनी राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार सर्वांचे पाणी माझे भजन सर्वांना करायचे सगळा जो आनंद आहे हा समर्थ सेवा मंडळाच्या सर्वांना त्या बाबतीत नमस्कार करतो. तुम्हा सर्वांना जो आनंद मिळतोय किंवा मला तुमच्यामुळे जो आनंद मिळतोय याचं कारण आमचे उपासने आहेत, योगेश भाऊ आहेत आणि तुमच्याच खात्यात काम केलेले मिलिटरी खात्यातले आमचे प्रभूच आहेत. अत्यंत गोड प्रेमळ प्रचंड कीर्तनावर आणि या कार्यावर समर्थांच्या ज्यांची श्रद्धा आहे. मकरंद रामदासी बुवा इथले प्रसिद्ध कीर्तनकाराचे उत्तम गणपती राघवेंद्र आहेत. गडावर सगळी विद्वान मंडळी इथे आहेत आणि अशा ठिकाणी आम्हाला यायचं म्हटलं तरी आनंद वाटतो. साथीदार जे आहेत त्यामध्ये नितीन पंडित सर पुसेगावचे MA परीक्षा पास झालेले आहेत. याबरोबर माझा मुलगा आहे चैतन्य गरवारे एमटेक आहे आणि MIT कॉलेजवर प्राध्यापक आहे दोन्ही काळामध्ये पुण्यात. तो तबला MA आहे म्हणजे तबलाबाज होतो पेटी तुम्ही बघताय आणि इथे उभा राहतो. त्याची 250 कीर्तनं झाली आतापर्यंत. माझी दोन्ही मुलं कीर्तन क्षेत्रामध्ये तबला पेटीमध्ये प्रवीण आहेत. तिन्ही मुलं, 2 मुलं आणि 1 मुलगी. मी हायस्कूलला नोकरी केली. वडील माझे प्रसिद्ध कीर्तनकार होते ज्यांची त्या काळात प्रवासाची साधनं नसताना 9000 कीर्तन झाली होती. त्यामुळे बाळकृती आम्हाला त्यांच्याकडून मिळालं. दत्तदास घाटवांच्याकडूनही ते मार्गदर्शन घेतलं. मी ज्यांचं ऐकतो त्यांच्याकडून काहीतरी घेतो आणि घ्यायची प्रवृत्ती आपली असावी. सर्वांच्याकडे काही ना काही गुण आपल्याला सापडतो. म्हणून दत्तात्रयांनी 24 गुरु केले. त्याचं कारण हेच आहे. कथाभाग सांगण्यापूर्वी एकदा भजन करूया.
6,500